नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक अमोल चौधरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या विशेष सिरीज मध्ये, ज्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत कॉमर्स या विषयातील जो अत्यंत महत्त्वाचा युनिट आहे ते म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्स। तर बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये जवळपास दरवर्षी 10 प्रश्न आपल्याला नेट आणि सेट परीक्षेमध्ये विचारलेले दिसतात। तर या सर्वच प्रश्नांची आपण PYQ सिरीजच्या माध्यमातून याच्यानंतर चर्चा करणार आहोत। तर आजचे पहिलं सेशन जे आहे आपण अधिक चर्चा न करता या सेशनला सुरुवात करूया। आज आपण चर्चा करणार आहोत बिझनेस इकॉनॉमिक्स वर जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। आपण टॉपिक वाईज पुढे जाणार आहोत। तर एक आधी आपण 3 प्रश्न बघून घेणार आहोत की जे प्रश्न मागे काही वर्षात विचारली होती। तर 2021 च्या पेपर 2 मध्ये सेट परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता। तो म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक इज इसेन्शियली म्हणजे काय। जो पहिला मुद्दा आहे आपल्या सिलेबस मधला इंट्रोडक्शन ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स, नेचर अँड स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स, या मुद्द्यावर म्हणजे बेसिक प्रकारच्या संकल्पनांवर हा काही आजचं जे सेशन आहे अवलंबून आहे। ते प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत। तर त्यातला हा पहिला प्रश्न होता की व्यावसायिक अर्थशास्त्र हे मूलतः कशा प्रकारचं आहे। ते फक्त उपयोजित सूक्ष्म लक्ष्मी आहे किंवा उपयोजित समग्र लक्ष्मी आहे किंवा दोन्ही आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं होतं। त्यानंतर दुसरा प्रश्न जर आपण बघितला 2023 च्या सेट परीक्षेमध्ये हा विचारला गेला होता की बिझनेस इकॉनॉमिक्स इज कन्सर्न विथ विच टाइप ऑफ इकॉनॉमिक्स, नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स, पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स, अल्टरनेटिव्ह इकॉनॉमिक्स का डिस्क्रिप्टिव्ह इकॉनॉमिक्स, हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं होतं। तर याचं देखील आपल्याला जर ही कन्सेप्ट माहिती असेल की व्हॉट इज नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स अँड पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स, तर या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकला असतात। किंवा नुकत्याच झालेल्या सेट परीक्षेमध्ये देखील एक प्रश्न या कन्सेप्टवर विचारला होता की बिझनेस इकॉनॉमिक्स इज मायक्रो इकॉनॉमिक्स इन कॅरेक्टर, दिस इज सो बिकॉज। तर कारण सांगायचं होतं की का बाबा हे मायक्रो इकॉनॉमिक्स इन कॅरेक्टर आहे किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स हा डॉमिनंट स्वरूपामध्ये बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतो। तर याचं कारण काय हे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं होतं। तर त्याचे पर्याय दिलेले होते की हा बिझनेस इंडिव्हिज्युअल युनिटचा अभ्यास करतो किंवा रिसोर्सेसशी संबंधित आहे, स्टडीज द मार्केट किंवा इन्फ्लुएन्सेस ऑन नॅशनल इन्कम, असे वेगवेगळे पर्याय या ठिकाणी दिले होते। जर आपण व्यवस्थित या मुद्द्याचा अभ्यास केला असेल, बिझनेस इकॉनॉमिक्स म्हणजे काय, त्याचं नेचर काय आणि स्कोप काय, तर नक्कीच या प्रश्नाची उत्तर आपल्याला देता आली असती। तर आता आपण काय करणार आहोत, तर आपण एक थोडक्यामध्ये हा जो मुद्दा आहे नेचर अँड स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स तो समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुन्हा एकदा या प्रश्नांकडे येणार आहोत आणि बघूया आपल्याला उत्तर देता येतंय का। तर सुरुवात करूया। व्हॉट इज बिझनेस इकॉनॉमिक्स, आपण अगदी संक्षिप्त मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बिझनेस इकॉनॉमिक्स म्हणजे काय। बिझनेस इकॉनॉमिक्स इंटिग्रेट द थेअरी विथ द बिझनेस प्रॅक्टिस, म्हणजे काय, जी काही अर्थशास्त्राच्या थेअरीज आहेत त्याचा वापर करून बिझनेस मधील रिअल प्रॉब्लेम सोडवण्याचं काम जो विषय करतो तो म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्स। इतकी साधी आणि सोपी व्याख्या आहे बिझनेस इकॉनॉमिक्सची। ओके, तर एखाद्या अर्थशास्त्राने म्हणजे बघा, यूज ऑफ इकॉनॉमिक अनालिसिस टू मेक बिझनेस डिसिजन्स इन्व्हॉल्विंग द बेस्ट यूज ऑफ एन ऑर्गनायझेशन स्कार्स रिसोर्सेस, म्हणजे याला मॅनेजरियल इकॉनॉमिक्स देखील आपण म्हणतो। तर जे काही स्कार्स रिसोर्सेस एखाद्या बिझनेस फर्मकडे असतील तर त्याचा ऑप्टिमम यूज करून कसं प्रोडक्शन करता येईल, ज्या काही समस्या समोर येत असतात बिझनेसला, त्याचा इकॉनॉमिक्सच्या थिअरीचा वापर करून कसे जे उत्तर मिळवता येतील याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय, व्यावसायिक अर्थशास्त्र होय। तर हे कशा प्रकारचं असतं, इट मीन्स त्याचं जे नेचर आहे बिझनेस इकॉनॉमिक्सचं ते नेमकं कसं आहे, हे कसं दिसतं, असं जर तुम्हाला विचारलं तर पहिला मुद्दा म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्स इज अ सायन्स। ओके, व्हाय इट इज अ सायन्स, बिकॉज बिझनेस इकॉनॉमिक्स स्टडीज द कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, म्हणजे इनपुट आणि आउटपुट किंवा जे काही डिसिजन्स ते घेणार आहेत त्याचा त्यांच्या आउटपुटवर होणारा परिणाम, त्यांच्या सेलिंगवर होणारा परिणाम, या सर्वांचा अभ्यास आपण सायंटिफिकली करू शकतो। त्यामुळे देखील बिझनेस इकॉनॉमिक्सला सायन्स म्हणता येतं। आणि नवीन बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये तर आपण जे काही मॅथमॅटिक्स आहे, इकॉनॉमेट्रिक्स आहे किंवा स्टॅट आहे, अशा मॅथमॅटिकल टूल्सचा देखील वापर करू शकतो। त्यामुळे देखील आपल्याला बिझनेस इकॉनॉमिक्सला सायन्स म्हणता येतं। ओके, म्हणजे मेथड्स आणि टेस्ट, इम्पिरिकली ज्या टेस्ट आहेत, इम्पिरिकल टेस्ट, त्याचा देखील आपण या ठिकाणी वापर करून बिझनेस इकॉनॉमिक्सचा वापर करून एखादी फर्म
निर्णय घेताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे पहिलं जे नेचर आहे ते म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्स इज अ सायन्स. त्यानंतर दुसरं जे नेचर आहे दॅट इज बिझनेस इकॉनॉमिक्स इज डॉमिनेंटली बेस्ड ऑन मायक्रो इकॉनॉमिक्स. बघा म्हणजे काय, इट इज लार्जली बेस्ड ऑन मायक्रो इकॉनॉमिक्स बिकॉज डिसिजन मेकिंग जे प्रॉब्लेम्स आहेत बिझनेसचे ते ज्या मायक्रो इकॉनॉमिक्सच्या टेक्निक्स आहेत त्याचा वापर करून आपण प्रॉब्लेम सोडवत असतो. उदाहरणार्थ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, सूक्ष्म लक्षीय अर्थशास्त्र म्हणजे काय की ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल युनिटचा अभ्यास केला जातो. इंडिव्हिज्युअल कंझ्युमर असेल, इंडिव्हिज्युअल फर्म असेल तर त्यांचा बिहेवियरचा या ठिकाणी अभ्यास केला जातो, प्रोडक्शन प्रोसेसचा अभ्यास केला जातो, मार्केट फॉर्मचा अभ्यास केला जातो. त्यामुळे या सर्व थिअरीचा उपयोग बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला डिसिजन्स घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. ओके, मॅक्रो इकॉनॉमिक्स ज्याला समग्र लक्षीय अर्थशास्त्र म्हणतो त्याचा देखील उपयोग होतो पण तितकासा होत नाही. मुख्यपणे म्हणजे प्रमुख जो विषय आहे तो म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. त्यामुळे असं आपल्याला म्हणता येतं की द सेकंड नेचर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स इज इट इज बेस्ड ऑन मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके, लक्षात येत असेल तुम्हाला. त्यानंतर तिसरं जो नेचर आहे दॅट मीन्स इट इनकॉर्पोरेट्स एलिमेंट्स ऑफ मॅक्रो अनालिसिस. ओके, म्हणजे काय, काही एक्सटर्नल डिसिजन्स मुळे, एक्सटर्नल इन्व्हायरमेंट मुळे माझ्या कंपनीच्या वस्तूवर त्याचा परिणाम होतो, माझ्या वस्तूच्या किमतीवर त्याचा परिणाम होतो, सप्लायवर त्याचा परिणाम होतो. असं जर होत असेल तर बाह्य जे फॅक्टर आहेत, एक्सटर्नल जे फॅक्टर आहेत इकॉनॉमी मध्ये असलेले त्याचा देखील मला विचार या ठिकाणी करणं गरजेचं ठरतं. त्यामुळे मॅक्रो अनालिसिसचा देखील ते विचार करतात, नाही करतात असं नाही. पण जर तुम्हाला फक्त नेचर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स विचारलं असेल तर ते मायक्रो इकॉनॉमिक्स आहे असं आपल्याला मोठ्या प्रमाणावर सांगता येतं. म्हणजे जनरल प्राइस लेवल असू द्या किंवा इन्कम असेल किंवा एम्प्लॉयमेंट लेवल असेल याचा देखील विचार प्रत्येक फर्मला थोड्याफार प्रमाणात तरी करावाच लागतो. त्यानंतर चौथं जे नेचर आहे बिझनेस इकॉनॉमिक्सचं ते म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्स यूज द थिअरी ऑफ मार्केट्स अँड प्रायव्हेट एंटरप्राइजेस. ओके, म्हणजे एखादी फर्म कशी वागते, कशी बिहेव करते किंवा आपलं उत्पादन हे कोणत्या प्रकारच्या मार्केटमध्ये करावं, त्या ठिकाणी इक्विलिब्रियम अचीव्ह करण्यासाठी कसे डिसिजन घ्यावेत याचा अभ्यास देखील बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये केला जातो. ओके, त्यानंतर आपण जर पुढचा मुद्दा लक्षात घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की बिझनेस इकॉनॉमिक्स इज नॉर्मेटिव्ह इन नेचर. ओके, बिझनेस इकॉनॉमिक्स इज नॉर्मेटिव्ह इन नेचर और इट इज प्रिस्क्रिप्टिव्ह इन नेचर. म्हणजे काय, बिझनेस इकॉनॉमिक्स सोल्युशन देण्याचं काम करतं. काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे और व्हॉट शुड बी हे देखील सांगण्याचं काम या ठिकाणी बिझनेस इकॉनॉमिक्स करतं असं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे बिझनेस इकॉनॉमिक्स इज नॉर्मेटिव्ह इन नेचर. आता नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स म्हणजे काय ते आपण थोड्याच वेळात बघणार आहोत अगदी डिटेलमध्ये. त्यामुळे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर बिझनेस इकॉनॉमिक्स इज प्रॅग्मॅटिक इन अप्रोच. म्हणजे काय, जे काही मायक्रो इकॉनॉमिक्स आपण या ठिकाणी वापरतो ते जरी थिअरॉटिकल किंवा अनरिअलिस्टिक अझम्पशनवर डिपेंड असेल, आपण जर मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की काही अझम्पशन्स त्यांनी जे घेतले आहेत, काही थिअरी जे आहेत ते कदाचित अनरिअलिस्टिक वाटू शकतात. पण त्याचाच वापर करून बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये आपण रिअल लाईफ जे प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे बिझनेस इकॉनॉमिक्सला प्रॅग्मॅटिक इन नेचर विषय आहे असं देखील आपल्याला म्हणता येतं. आता जसं आपण चर्चा केली की बाबा बिझनेस इकॉनॉमिक्स इज नॉर्मेटिव्ह इन नेचर. तर नॉर्मेटिव्ह इन नेचर म्हणजे काय, तर इकॉनॉमिक्सचे आपण दोन देखील प्रकार करू शकतो. एक म्हणजे नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स आणि दुसरं म्हणजे पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स. तर नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स म्हणजे काय ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स म्हणजे काय, इट इज प्रिस्क्रिप्टिव्ह इन नेचर अँड इट सजेस्ट व्हॉट शुड बी द पर्टिक्युलर कोर्स ऑफ ऍक्शन. म्हणजे काय असायला पाहिजे हे देखील सांगण्याचं काम जर अर्थशास्त्र करत असेल किंवा त्याचं जे काही थिअरीज असतील ते सांगण्याचं काम करत असतील तर अशा अर्थशास्त्राला आपण नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स असं या ठिकाणी म्हणत असतो. ओके, आणि नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स मध्ये व्हॅल्यू जजमेंट इन्व्हॉल्व असतेच. म्हणजे काय, आपण हाऊ गुड और हाऊ बॅड समथिंग हे या ठिकाणी सांगू शकतो. व्हॅल्यू जजमेंट त्या ठिकाणी असते. ऑफन रिफ्लेक्ट द पर्सनल आणि सोशल व्हॅल्यूज.
म्हणजे एखादी गोष्ट जर समाजाच्या दृष्टिकोनातून जर वाईट असेल तर ते वाईट म्हणण्याचं देखील काम या ठिकाणी नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला करता येतं. त्यामुळे बिझनेस इकॉनॉमिक्सचा जर आपण विचार केला, बिझनेस इकॉनॉमिक्स काय करतं, जे काही इकॉनॉमिक प्रिन्सिपल्स आहेत ते वेलफेअर पॉलिसी किंवा फ्युचर प्लॅनिंग बनवण्यासाठी देखील आपल्याला वापरता येतं, ते म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून. त्यामुळे बिझनेस इकॉनॉमिक्स हे एक नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं, किंवा ते प्रिस्क्रिप्टिव्ह इन नेचर आहे असं देखील आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे इकॉनॉमिक्सचा तो म्हणजे पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स. तर पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स म्हणजे काय की कॉज आणि इफेक्ट रिलेशनशिप जसं आहे तसं सांगणारं जे शास्त्र आहे, की बाबा सायंटिफिक मॅनर मध्ये हे असं आहे, कसं असायला पाहिजे होतं ते नाही, तर हे असं आहे जर सांगत असेल तर त्या अर्थशास्त्राला आपण पॉझिटिव्ह अर्थशास्त्र असं म्हणतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू जजमेंट नसते, किंवा ते चांगलं आहे का वाईट आहे म्हणजे दॅट इज न्यूट्रल असतं, ते सांगत नाही. ते फक्त व्हॉट इज म्हणजे कोणतीही गोष्ट त्याची सध्याची स्टेट काय आहे, अवस्था काय आहे, फक्त एवढंच सांगण्याचं काम, जसं आहे तसं सांगण्याचं काम जर एखादी इकॉनॉमिक्स करत असेल, एखादा विषय करत असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स असं म्हणतो. द स्टेट ऑफ अफेअर्स अँड नॉट व्हॉट ऑट टू बी. ओके, किंवा याला आपण डिस्क्रिप्टिव्ह इकॉनॉमिक्स देखील म्हणतो. त्याचं नेचर आपण डिस्क्रिप्टिव्ह आहे असं म्हणू शकतो. का? कारण दॅट डिस्क्राइब्स द इकॉनॉमिक बिहेवियर विदाउट प्रिस्क्रिप्शन. जे काही आहे म्हणजे बेरोजगारी समजा 6% असेल तर 6% आहे, ती कमी असायला पाहिजे का जास्त असायला पाहिजे ते सांगण्याचं काम हे करणार नाही. तर ते 5% आहे किंवा इकॉनॉमिक स्टेटस, इकॉनॉमी जी आहे त्याची कंडिशन काय आहे ते फक्त डिस्क्रिप्टिव्ह नेचर मध्ये सांगण्याचं काम, व्हॉट इज म्हणजे काय आहे हे सांगण्याचं काम ज्यावेळेस इकॉनॉमिक्स करतं, तर अशा इकॉनॉमिक्सला आपण काय म्हणत असतो, पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स म्हणत असतो. तर यातून आपल्याला एक लक्षात येते की जे काही नेचर्स आपण बघितले, एक छोटासा मुद्दा आहे फक्त की व्हॉट इज बिझनेस इकॉनॉमिक्स, देन नेचर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. त्यामध्ये नॉर्मेटिव्ह नेचर आहे बिझनेस इकॉनॉमिक्सचं. मग नॉर्मेटिव्ह नेचर तर मग पॉझिटिव्ह नेचर काय, तर पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स आणि नॉर्मेटिव्ह इकॉनॉमिक्स हे जर संकल्पना आपण व्यवस्थित अभ्यास केली तर जे काही प्रश्न आता आपण बघितली होती, पुन्हा एकदा आपण ते प्रश्न बघूया की ते प्रश्न आपल्याला सोडवता येतात का. तर पुन्हा बघूया, जो प्रश्न 2021 मध्ये आला होता तो म्हणजे की बिझनेस इकॉनॉमिक्स इज इसेन्शियली, पर्याय काय आहेत, अप्लाइड मायक्रो इकॉनॉमिक्स, अप्लाइड मॅक्रो, बोथ, नायदर. आता आपण लक्षात घेतलं की प्रामुख्याने तो अप्लाइड मायक्रो इकॉनॉमिक्स वर डिपेंड आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए जे आहे की फक्त उपयोजित सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रावर तो अवलंबून आहे. हे मूलतः म्हणजे समग्र लक्षीवर देखील आहे, पण प्रामुख्याने हा जो शब्द आहे मूलतः तो सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी बरोबर ठरतो. म्हणजे अगदी बेसिक प्रश्नांचा, बेसिक मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ही उत्तरं देता येतात. 2023 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की बिझनेस इकॉनॉमिक्स इज कन्सर्न विथ विच टाइप ऑफ इकॉनॉमिक्स. जे व्यावसायिक अर्थशास्त्र आहे ते कोणत्या अर्थशास्त्राशी संबंधित आहे, तर आपणच आता बघितलं की ते नॉर्मेटिव्ह म्हणजे प्रमाणक स्थापक अर्थशास्त्राशी संबंधित आहे. ओके, कारण व्हॉट शुड बी प्रिस्क्रिप्टिव्ह इन नेचर. ओके, डिस्क्रिप्टिव्ह या ठिकाणी विचारलेलं आहे, इट इज नॉट. आता या ठिकाणी प्रिस्क्रिप्टिव्ह जर शब्द आला असता तरी आपल्याला व्यवस्थित उत्तर देता यायला पाहिजे होतं. त्यामध्ये पॉझिटिव्ह पण नाहीये, अल्टरनेटिव्ह पण नाहीये. ते काय आहे तर ते नॉर्मेटिव्ह म्हणजे प्रमाणक स्थापक प्रकारचं नेचरचं ते इकॉनॉमिक्स आहे. त्यानंतर याच वर्षी जो प्रश्न विचारला गेला होता तो म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्स इज मायक्रो इकॉनॉमिक्स इन कॅरेक्टर. त्यांनी सांगितलंय दिस इज सो का, बिकॉज इट स्टडीज द प्रॉब्लेम्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल बिझनेस युनिट. पर्याय ए आहे, इट इज रिलेटेड टू द रिसोर्सेस, स्टडीज द मार्केट, इन्फ्लुएन्स द नॅशनल इन्कम. डी पर्याय तर नाहीये, कारण नॅशनल इन्कम हा स्कोप किंवा हा मुद्दा आहे मॅक्रो इकॉनॉमिक्सचा, समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा. पण या ठिकाणी लक्षात घ्यायचं की आपण नुकतंच बघितलं की बिझनेस इकॉनॉमिक्स नेमकं काय आहे, तर इंडिव्हिज्युअल बिझनेस युनिटला येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स सोडवण्याचं काम बिझनेस इकॉनॉमिक्स करत असतं. त्यामुळे पर्याय क्रमांक ए
हे एका व्यावसायिक संघटनेच्या समस्यांचा अभ्यास करतं आणि त्याचं उत्तर देण्याचं काम हे करत असतं ज्या वेळेस आपण बिझनेस इकॉनॉमिक्सचा विचार करतो. ओके, आता मार्केट बाजारपेठांचा देखील अभ्यास करतात, संशोधनाचा देखील अभ्यास करतात, पण प्रामुख्याने बिझनेसला येणाऱ्या समस्यांचा विचार या ठिकाणी बिझनेस इकॉनॉमिक्स करतं ज्या वेळेस तो मायक्रो इकॉनॉमिक्सचा अप्रोच वापरत असतं. तर अशा प्रकारे आपण बघू शकता की अगदी बेसिक मुद्द्यावर, बेसिक संकल्पनेवर हे जे 3 प्रश्न आहेत ते सलग वर्षांमध्ये विचारले गेले आहेत. जर आपण व्यवस्थित हे मुद्दे वाचून गेलो तर आपल्याला ही उत्तर देता येतात किंवा भविष्यात देखील असे प्रश्न येणारच आहेत. त्यामुळे बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये त्याचं जे इंट्रोडक्शन आहे, त्याचं जे नेचर आहे किंवा स्कोप असेल ते याचा व्यवस्थित अभ्यास करून जाणं हे आपलं कर्तव्य बनतं. त्यामुळे होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये पुढच्या प्रश्नांसोबत. धन्यवाद.